आजची वात्रटिका आहे सबलीकरणाचा आढावा। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 8 मार्च 2018 रोजी अर्थात जागतिक महिला दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे। महिलांच्या सबलीकरणाचा आढावा घेऊन त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सबलीकरणाचा आढावा। पुरुषांच्या खांद्याला आज तिचा खांदा आहे, असलाच पाहिजे। पुरुषांच्या खांद्याला आज तिचा खांदा आहे, तरीही महिला सबलीकरणाचा खूप मोठा वांदा आहे। तरीही महिला सबलीकरणाचा खूप मोठा वांदा आहे, खूप मोठा वांदा आहे। वांदा असणे गडबड असते, घोटाळा असते। पुन्हा एकदा पहिलं करू। पुरुषांच्या खांद्याला आज तिचा खांदा आहे। पुरुषांच्या खांद्याला आज तिचा खांदा आहे, तरीही महिला सबलीकरणाचा खूप मोठा वांदा आहे। तरीही महिला सबलीकरणाचा खूप मोठा वांदा आहे। सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं करू। आर्थिक सबलता येते आहे, ती स्वावलंबी होते आहे। तिच्याकडे आर्थिक सबलता आलेली आहे आणि येतेही आहे। तशा संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत दोन्हीकडूनही। म्हणून आर्थिक सबलता येते आहे, वैचारिक सबलतेचा मात्र अभाव आहे। आर्थिक सबलता येते आहे, वैचारिक सबलतेचा मात्र अभाव आहे। धार्मिक आणि राजकीय सबलतेवर पुरुषांचा प्रभाव आहे। धार्मिक आणि राजकीय सबलतेवर पुरुषांचा प्रभाव आहे। सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जे या महिला सबलीकरणाचा आढावा आपल्यासमोर मांडत आहे अधिक व्यापकपणे। तेव्हा वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं। सबलीकरण कागदी नको, कागदी घोड्यावरती कागदी घोडे नाचू नका। सबलीकरण कागदी नको, सबलीकरण दिसायला हवे, जाणवायला पाहिजे तिला, तुम्हाला आणि सगळ्याला। सबलीकरण कागदी नको, सबलीकरण दिसायला हवे। ते केवळ महिलांचे काम नाही, पुरुषांनीही सक्रिय असायला हवे। ते केवळ महिलांचे काम नाही, पुरुषांनीही त्यात सक्रिय असायला हवे। पुरुषांनीही त्यात सक्रिय असायला